लागण कशी करतात किंवा कसा फायदा होतो ह्या गोष्टी तो सांगणार. आणि सुरूची लागण आहे ती एक 12 महिन्यात निघते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कांदा बनतो कशापासून. आता तुम्ही कांद्याची भाजी जी खाता अशा प्रकारे जमिनीत आले येते. तुम्ही एका शेतात 2-3 प्रकारचे पीक घेऊन क्रॉपिंग पॅटर्न करून तुम्ही ते टेबल बनवावं लागायचं. टेबल मध्ये ते आपटून साईडला काढावं लागायचं. हा कांदा स्टोर करून ठेवला आहे. जी हार्वेस्टिंग केतन सांगत होती गोष्ट तशी केली जाते. सो इट्स अ नेक्स्ट डे आणि येस आपण आलो आहोत गावाला, टू बी स्पेसिफिक वहिनीच्या गावाला. आज आपला प्लॅन असा आहे की आज आपण जाणार आहोत शेती बघायला. जे वहिनीचे रिलेटिव्ह राहतात त्यांची शेती आहे. सो त्या शेतात काय काय पिकतं आणि कसं कसं काय काय चालतं या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि मी तर खूप एक्सायटेड आहो. मी कधी असं शेतात गेलो नाही आहे आणि विशेष म्हणजे आपण ट्रॅक्टरनी जाणार आहोत तर ती एक वेगळीच मजा असणार आहे. वाजले आहेत अराऊंड 8:30-9 आणि आपण आता लगेच निघतो आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे, चहा वगैरे दणक्यात झालेला आहे आणि चलो. आपण आता ऊसाच्या शेतात होतो. हे सगळं जो दिसतो हा पूर्ण ऊस आहे. आणि केतन म्हणजे अनदर केतन इज एक्सप्लेनिंग हाऊ लागण कशी करतात किंवा कसा फायदा होतो ह्या गोष्टी तो सांगणार आहे. ऊसाचं कसं असतंय, तुम्ही एकदा ऊस लावला की तो जो तुम्ही 3 वेळा ठेवू शकता, 4 वेळा म्हणजे 4 वेळा त्याचं उत्पन्न घेऊ शकता, 4 वेळा त्याचा पैसा करू शकता आणि मग काढू शकता. अच्छा. जेवढं तुम्ही त्याचं चांगली केअर घ्याल म्हणजे ऊस हार्वेस्टिंगच्या टायमिंगला तुम्ही वावरात जर ट्रक येऊन दिलं नाहीत किंवा वाहून बाहेर काढला तर त्याची मर होणार नाही. मर झाली नाही की तुम्ही कितीही वर्ष त्याचं उत्पन्न एका लागणीत तुम्ही कितीही वर्ष त्याची उत्पन्न घेऊ शकता. 3 वर्ष 4 वर्ष सहसा करून 3 वर्ष घेते. त्याच्यावर जास्त कोण घेत नाही कारण उत्पन्नाला कमी होतो परत पीक. पण 3 वर्षापर्यंत चांगलं दरवर्षी थोडं कमी होत जातं. हा कमी होत जाते. पण तसं नाही, लागणीला उलट कमी असेल तर खोडव्याला उलट जास्त भरतो. म्हणजे लागण म्हणजे स्टार्टिंगला लावलेली, खोडवा म्हणजे एकदा तुटून गेलेला आणि निडवा म्हणजे तिसऱ्यांदा तुटलेला. अच्छा, त्याला निडवा बोलतात. हे अशी अख्खी पाचड असते ना ऊसाची, ते 5 कुटीची एक मशीन असते. त्याच्याद्वारे अशा प्रकारे छोटी छोटी कुट्टी करून आपण पूर्ण शेताची कुट्टी करायची. त्यानं काय होतं, पूर्ण वावरात शेतात पूर्ण मल्चिंग होते. मल्चिंग झाल्यामुळे तुमचं तणाचं प्रमाण कमी होतंय. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी कमी असेल तर पाण्याला कड मारते पीक. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचं खत तयार होतंय. हे कुजलं ना की हे पिकाला खताद्वारे मिळून जाते. ऊस किती महिन्यानंतर काढतात? ऊस जो आडसाली आहे ना तो जवळपास 16-17 महिन्यानंतर निघतो. आणि सुरूची लागण आहे ती एक 12 महिन्यात निघते आणि लेट लागण आहे ती 10 महिन्यात निघते. अच्छा. आपण आलो आहोत आता कांद्याच्या शेतात आणि केतन आपल्याला कांद्याची इन्फॉर्मेशन देतोय की कांदा कसा म्हणजे त्याची प्रोसेस पूर्ण आहे ते एक्सप्लेन करतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की बी कशी बनते किंवा कांद्याची बी कशी असते ते तो एक्सप्लेन करणार आहे ना. ॲक्च्युली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कांदा बनतो कशापासून. तर आपण आपली कांदा काढल्यानंतर जो आपण मोठा कांदा गोल कांदा असतो तो आपण ठेवला जातो. तो कांदा आपण आपल्या शेतात अर्धा कापून हा शेतीमध्ये लावला जातो. लावल्यानंतर त्याला अशा प्रकारे छोटी फुले येतात. अशा प्रकारे फुले येतात आणि ते हार्वेस्टिंगला आल्यानंतर हे सगळे पूर्ण पिकलेले असते. आणि ह्या प्रत्येक फुलामध्ये त्याचं एक बारीक बी तयार झालं जातं. त्यानंतर हे जे काटणी केली जाते ह्या फुलाची काटणी केल्यानंतर ते जाडून पाकडून त्यातून आतून बी काढलं जातं. बी काढल्यानंतर ते पत्राच्या डब्यात व्यवस्थित ठेवायचं असतं जेणेकरून ते साधू नये आणि जेणेकरून ते पीक चालू राहावं, चांगलं राहावं, पुढल्या वर्षी उगवून यावं. आणि ज्यावेळेस आपल्याला परत तुम्हाला कांदा लावाय त्यावेळेस तुम्ही बी विस्कटून त्याचं एक रोप तयार केलं जातं. सीडलिंग तयार केलं जातं. आणि सीडलिंग तयार केल्यानंतर तुम्ही ते सीडलिंग उपटून ज्या रानात आपण लावायचे त्या रानात तुम्ही लावलं जातं. अच्छा. अशा प्रकारे कांद्याचं बी तयार होतं आणि तुम्ही कांदा लावू शकता. थांबा तुम्हाला काढायचे. आता एक एवढं शेती आणि किती वेळ लागेल तेव्हा त्यांना पण काढायचे जरा. नाही काढून हा कांदा काढायच्या आधी 1 महिन्याचा हा अशा प्रकारे कांदा असतो. पूर्ण हिरवा असतोय. त्यानंतर त्याची खाली गाठ बनायला चालू झालेली असते अशा प्रकारे. पण हा अजून हार्वेस्टिंगला आलेला नाही, मॅच्युअर नाही अजून. हा प्री मॅच्युअर आहे. ज्यावेळेस याची पात पूर्णपणे डल होईल, 50% डल होईल आणि खाली ज्यावेळेस कांदा जमिनीतून थोडा
तोंड वर काढेल हा. त्यावेळेस समजायचं. आणि हे जे खालचं देठ आहे ना हा. हे पूर्णपणे असं ढिलं पडेल त्यावेळेस अच्छा, हा. समजायचं की कांदा हार्वेस्टिंगला आला. हे कांदा हार्वेस्टिंगला आला का नाही हे त्याचे ओळखायची लक्षणं आहेत की बाबा पात बऱ्यापैकी 70% वाळलेली असते आणि हे जे देठ आहे ना ह्याचे पूर्ण पावर गेलेली असते, लूज पडलेलं असते, जेणेकरून ह्यातलं सगळं जे रस आहे तो पूर्णपणे कांद्यात उतरला जातो आणि त्या टायमिंगला कांदा मॅच्युअर होतो. आणि मॅच्युअर झाला की तो कांदा आहे ना मॅच्युअर कांदा तो टिकण्यासाठी भरपूर तुम्ही घर खाद्याला ठेवायचा असेल, विक्रीला ठेवायचा असेल किंवा आयरन लावून तुम्हाला 5-7 महिने ठेवायचा असेल तर तो मॅच्युअर कांदा लागतो. तुम्ही प्री मॅच्युअर कांदा जर केला तर तो काय परत कांदा उगवला जातो. एकदा कांदा उगवला की तो मार्केटमध्ये विक्री होत नाही, तो टाकून देण्याच्या लायक असतो. त्याच्यामधूनच परत उगवतं. हा, त्यामुळं कांदा वेळेवर काढणं त्या स्टेजला काढणं पण महत्त्वाचं असते. प्री मॅच्युअर स्टेजला आपण काढू शकत नाही, जेणेकरून आपण स्टोरेज करू शकत. तो काढला की लगेच विकला पाहिजे, विकला की लगेच ग्राहकाला गेला पाहिजे, नाहीतर तो खराब होऊन जातो. टेबल बनवावं लागायचं, टेबलमध्ये ते आपटून साईडला काढावं लागायचं. तुम्ही कांद्याची भाजी जी खाता ते ह्या स्टेजला आलेल्या कांद्याची पात तुम्ही खाऊ शकत नाही. कांद्याची पात खायची कुठली, आता त्या स्टेजचा कांदा आपल्याकडे नाही, पण कांदा लागवड झाल्यानंतर जो 1 महिना असतो, 1 महिन्याच्या आसपास जे लागवड केल्यानंतर जे दिवस असते त्या दिवसातला कांदाची पात खाण्यासारखी असते. ते कशी असते, त्याला जास्त फुटवा नसतो, अशी त्याची वेणी बनलेली नसते, तो एकदम नाजूक असतो आणि कोवळा कांद्याची पात खायला चांगली असते. ती कशी आता पूर्ण तयार झाली, राड झाली. नाही एवढं बोल, फक्त पावलं टाकलेत ना त्या पावलात नाही मग पाय भरायचं नाही. बरीच इन्फॉर्मेशन देतं कीर्तन आणि डायजेस्ट करायला थोडासा टाईम लागणार आहे मला तरी, बट मजा येते. आता आपण आलं बघायला चाललो आहे, तिथे आणखी काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे आपल्याला. मी फक्त मागे फिरतो आहे केतनच्या आणि केतन बरीच इन्फॉर्मेशन देते. आता आपण कशाबद्दल बघतोय? हे आता आपलं हे पीक आहे ना हे आल्याचं पीक आहे, म्हणजे मेन क्रॉप आहे ना, मेन क्रॉप आहे हे फक्त आल्याचं आहे. पण आपण जास्त कॅश क्रॉप आणि जास्त कॅश मिळवण्यासाठी आपण काय केलंय, क्रॉपिंग पॅटर्न केलाय. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये कसं असतंय, तुम्ही एका शेतात 2-3 प्रकारचे पीक घेऊन क्रॉपिंग पॅटर्न करून तुम्ही ते पीक घेऊ शकता. तर आपण काय केलंय, जून महिन्यामध्ये ह्यामध्ये पहिल्यांदा आपण आलं लावलं. आलं लावल्यानंतर ह्या आल्याचं उत्पन्न आपण परिपूर्णपणे मॅच्युअर स्टेजला आपण घेतलं. आले पूर्ण ते मॅच्युअर करून त्याला भर घालून घेतली. भर घालून घेतल्यानंतर ज्यावेळेस ते स्थिर अवस्थेला पडतं, जेणेकरून ते त्यांना त्याची काय वाढ होत नाही, त्याचं काय नुकसान होत नाही, अशा स्थिर अवस्थेला आपण ते टाकून दिलं. आणि त्यानंतर आपण काय केलं आहे, ह्याच्या साईडला म्हणजे आल्याचा भाग सोडून त्याच्या साईडला आपण कांदा लावून घेतला. जेणेकरून काय होईल की त्याच खतामध्ये, तेवढ्याच पैशामध्ये आणि तेवढ्याच भांडवलामध्ये आपल्याला कांद्याचं पण पीक घेता येईल, जेणेकरून जे आल्याला गेलेलं भांडवल आहे ते ह्या पिकातून आपल्याला माघारी घेता येईल. अशा प्रकारे आपण हे कांद्याचं पण पीक त्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला घरी किंवा थोडंफार किरकोळ मार्केटला जाण्यासाठी लागण्यासाठी किंवा ह्या आपल्या काय बोलते त्याला, मिरची जी असते आपल्या ह्याला लागते, चटणीला हे लागते, अशा प्रकारे थोड्या स्पेसिंगवर आपण अशा प्रकारे मिरची आल्यात लावली. आणि आल्यातली मिरची आहे ना हे जास्त तिखट असते, त्यासाठी आल्यातली मिरची ह्यासाठी चटणीसाठी बऱ्यापैकी वापरली जाते. आणि असे साईडला आपण वांग्याची पण रोप लावून घेतले, जेणेकरून आपल्या घरगुती खर्चाला आणि किरकोळ मार्केटला आपण ते कॅरेटमधून देऊ शकतो अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर पावटा पण वरच्यात आलेला लावलेला. अशा प्रकारे जमिनीत आले येते. कसं आले वास बघ आला एकदम फ्रेश. हा रे, ओ स्मेल इथपर्यंत वास येतोय. वास आहे आल्याचा, बाहेर आल्या वास आला. मी धापलंय थोडस, केतनने जे काढलेलं म्हणजे धापाधापी चालूच आहे, तेव्हा तिथे गोण निघाली आता. ए बस झालं रे दादा, मी बस बोललो तुला, तू ऐकतोय का? हरभऱ्याचं पीक, त्याला इंग्लिशमध्ये ग्राम बोलतात. ग्राम. ग्राम. तर हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे. काढून हे अशा प्रकारे ढीग लावून ठेवतात. ढीग लावून ठेवल्यानंतर एक हार्वेस्टिंग मशीन असते, जेणेकरून ह्यातून जे हरभरा आहे तो असा त्या मशिनीद्वारे सोलून बाहेर काढला जातो.
आणि हे सगळे जे जे होलपाट आहेत हे एका साईडला पडलं जातं आणि हरभरा नुसता एका साईडला पडलं जातं. अशा प्रकारची मशीन आहेत त्या. मग ते त्यासाठी हा वाळवण्यासाठी ढीग मारून ठेवलेला आहे. ज्यावेळेस मशीन येईल त्यावेळेस ते हार्वेस्टिंग केलं जातं. लगेच टाकून पटापट निघून एक 15-20 मिनिटात 10 मिनिटात एवढा ढीग होऊन जातो. अच्छा, टेक्नॉलॉजीने बराच टाइम वाचवते ना. हा, भरपूर टाइम होतो. ते आता एवढी टेक्नॉलॉजी. पहिलं कसं व्हायचं की बायकांना टेबल बनवावं लागायचं. टेबलमध्ये ते आपटून साईडला काढावं लागायचं. हे ऊसाची पाचट आहे. मागाशी आपण जो ऊस बघितला ना त्या ऊसाची पाचट आहे. हे आपण गोळा ह्यासाठी केली आहे की हे जी जागा आहे हे सगळं आपला कांदा स्टोरेज करून ठेवण्यासाठी. म्हणजे आता कांद्याला भाव अचानक कमी आहे. सगळीकडून कांदा काढायला चालू आहे. त्याच्यामुळे आवक जास्त असल्यामुळे कांद्याला भाव कमी आला आहे. तर ज्यावेळेस मार्केटला कांदा कमी पडेल त्यावेळेस कांद्याचे दर वाढले जातात. मग तोपर्यंत कांदा कसा टिकवायचा, तर अशा प्रकारे जागा निवडून ठेवून अशा प्रकारे पाचट गोळा केली जाते. इथं कांद्याची आयरन लावली जाते आणि तो कांदा झाकून ठेवण्यासाठी, जेणेकरून वातावरणाचा परिणाम होऊ नये, त्याच्यानंतर त्याच्यावर काजळी चढू नये, त्याचा कलर जाऊ नये किंवा त्याला शाईन यावी आणि त्यानंतर त्याला फुल त्याच्यावर पात यावे. म्हणजे जे बोलतात आपण कवर, ते पूर्ण 2-3 पडदे यावेत म्हणून हे आपण ह्या पाचटीने तो कांदा पूर्णपणे झाकून ठेवला जातो. जेणेकरून तो कांदा चांगला स्टोरेज करून राहतो आणि खराब होत नाही. त्यासाठी हे पाचड आपण गोळा करून ठेवलेली आहे. हा ढीग आणि तो ढीग. त्या साईडला पण ढीग आहे. कांदा स्टोअर कसा करतात तर ह्या इथे आता मी झूम करून दाखवते. हा जो समोर दिसतोय हा कांदा स्टोअर करून ठेवला आहे. जे हार्वेस्टिंग केताना सांगत होते ती गोष्ट तशी केली जाते. त्याच्याने त्यांना नंतर यूज करतात. हे आहे नेरचं DTNC तलाव आणि ह्याच धरणाचा वापर पाणी पुरवठा करण्यासाठी होतो शेतीला. समोर जे दिसतंय तिकडे सगळ्या मशीन लावल्यात. तिकडनं पाणी हे दिसतंय समोर तिथे. हां, तिकडनं पाणी पूल करतात आणि शेतामध्ये वापरतात. असं बोलतात की ह्या तलाव क्वीननी बांधलेला आणि ह्याच्या बेसला काहीतरी काचा किंवा काहीतरी आहे ज्याने पाणी खाली झिरपत नाही. बघून झाले. आता आपण खालच्या रस्त्याकडे आता यांच्यासोबत खूप मजा केली. बोल काय बोलतोस? दिसतोय तू व्हिडिओमध्ये. आता ते मला नाही दाखवता येणार तुला. मला दिसतंय आतमध्ये. बॅक टू गावचा रस्ता. आता आपण निघालोय घरी. घरी जायच्या ते इथे एक मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. तिथे पाय पडूयात आणि लगेच घरचा रस्ता पकडूयात. सातारी कंदीपेढे सेवागिरी महाराज. चला, तर हे होतं मंदिर. मंदिरात झाले दर्शन, ज्यूस वगैरे पिलाय, जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण केतनला बाय करूयात आणि परतीचा रस्ता पकडूयात. चल बाय. म्हणजे जवळपास एक 50-30 किलोमीटरच्या आसपास आपण ट्रॅव्हल केला आहे. वाजले आहेत 5:56 मिनिटं आणि आम्ही बघत होतो की खणाखणी करायची होती. खणाखणी झाली तर लोक बिझी असताना. सो ठीक आहे, ते काम
पुढच्या वीकमध्ये त्याच्या पुढच्या वीकमध्ये आपण करूयात जे काम होतं ते त्यासोबत पुणे तारखेला पुण्यानंतर वाजले किती 7 8 9 वाजता घरी पोचायला वॉटेवर चलो 9:26 झालेत आणि तिथे लागली होळी. जस्ट रीच झालो का पडलं रे बाबा, जस्ट घरी पोचलो. फ्रेश होतं, जाम ओला झालो आहे आतमध्ये, एवढा घाम आला ना. होळी अजून पेटली नाही आहे, त्या साईडची जी आहे ती पेटली, ह्या साईडची अजून बाकी आहे. सो म्हणूनची तयारी चालू आहे आणि आता मी जाणार आहे अंघोळीला. भेटूयात पुढच्याच कोणत्या तरी एका अशाच व्हिडिओमध्ये. चलो बाय.